सुरुवातीलाच मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली या घडीची धक्कादायक आणि तेवढीच खळबळजनक बातमी आता समोर येत आहे. भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात हे प्रकरण महाराष्ट्र सरकारच्याच अंगलट सरकारमधील बडे मंत्री बडे नेते अशोक खरातच्या रडारवरती होते आणि अशोक खरात आणि बरेच नेते यांचे गुरु शिष्याचे नाते अखेर आले समोर. मित्रांनो, नेमकं काय घडलंय ते सुरुवातीला आपण जाणून घेऊया. महाराष्ट्राचं नाव बदनाम करणारा आणि तेवढाच कलंकित भोंदूबाबा म्हणून अशोक खरात याचं नाव महाराष्ट्रात घेतलं जात आहे. ज्यावेळी हे प्रकरण उघडे झाले त्यावेळी अशोक खरातला कठोरातली कठोरात शिक्षा व्हावी हा संपूर्ण महाराष्ट्र म्हणत होता. परंतु ते प्रकरण एक महिना झाल्याच्या नंतर प्रकरण दाबले की काय अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या प्रकरणाशी संबंधित असणारे नेत्यांचे घनिष्ठ संबंध. काही नेते अशोक खरातचे शिष्य होते आणि त्याच नेत्यांची नावं आता उघडी झाली आहेत. त्या नेत्यांच्या नावांची भली मोठी यादी आता मात्र समोर येऊ लागली आहे. मित्रांनो, हे प्रकरण सध्या सरकारच्याच पूर्णपणे अंगलट येऊ शकतं. रोहित पवारांनी अमोल मिटकर यांनी केलेल्या दाव्याला देखील नाकारता येणार नाही. अजित पवारांच्या मुंबई येथील बंगल्याच्या बाहेर, अजित पवारांच्या बारामतीच्या बंगल्याच्या बाहेर ज्या प्रकारचा जादूटोणा केला गेला आणि अशोक खरातचे आणि VSR कंपनीच्या मालकाचे पुढे येणारे संबंध, या दोन गोष्टी ज्या प्रकारे पुढे आल्या हे सगळं महाराष्ट्रासमोर आल्याच्या नंतर महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त झाला. दादांच्या घातपाताच्या पाठीमागे अशोक खरातचा तर हात नाही का असा संशय महाराष्ट्राला येऊ लागलाय. आणि मित्रांनो, ही घडामोड सध्या राष्ट्रवादीच्या गोटातून येऊ लागली असून याची देखील कठोरातली कठोरात चौकशी होऊन त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. याला दुसरं एक वळण मिळतंय ते म्हणजे राज्यातील बडे नेते या प्रकरणामध्ये अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 15 ते 20 दिवसामध्ये ज्या प्रकारे हे प्रकरण महाराष्ट्रासमोर आलं होतं, आता मात्र हे प्रकरण महाराष्ट्रात कुठेच नाही का त्याचा मागमूस देखील समोरासमोर येत नाही. मग हे प्रकरण किती प्रचंड मताने दाबलं असावं असा संशय समोर येतोय. अशोक खरातने त्या नेत्यांची नावं आता समोर आणण्याचं जर ठरवलं तर राज्यातील अर्ध मंत्रिमंडळ नंतर आमदार हे देखील आपली पदं सोडून पळतील असा देखील खुलासा आहे. त्यामुळे राज्यातील नव्हे तर केंद्रातील नेत्यांसह राज्यातील बड्या नेत्यांनी अशोक खरात याचे संबंध होते आणि त्याच्याकडे ते वेगवेगळ्या कामासाठी जात असत हा देखील खुलासा आता महाराष्ट्रासमोर आलाय. मित्रांनो, हे प्रकरण वाटतं तेवढं आपल्याला सोपं वाटत नाही, कारण की या प्रकरणाच्या पाठीमागे भले नेते अडकल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे अशोक खरातनी कुणाकुणाची नावं घेतली, ईडीने त्याच्यासमोर नेमके काय यक्ष प्रश्न मांडले, ईडीला त्यांनी कोणती नावं घेतली, हा डेटा आता रिकव्हर होत आहे. अशोक खरातच्या मर्जीतले नेते कोण, ज्यांनी अशोक खरातच्या डोक्यावरती हात ठेवला होता, ज्या कारणाने अशोक खरात अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये वागत होता, ते देखील आता समोर येत आहे. त्या अशोक खरातला भेटण्याच्या पाठीमागे देशाचे गृहमंत्री असणारे अमित शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातील नेते असणारे विखे पाटील असे बरेच नेते अशोक खरातच्या जवळ जाऊन आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष असणारे सुनील तटकरे हे देखील त्याच्या संपर्कामध्ये होते. म्हणजे मित्रांनो, राज्याचं हे प्रकरण किती भयंकर आहे, याच्याशी कोण संबंधित आहे याची माहिती महाराष्ट्राला मिळावी अशी मागणी सध्या केली जात आहे. मात्र मित्रांनो, या सगळ्या प्रकरणामागे नेमकं कोण आहे, अशोक खरात याला कोण वाचवतंय हे महाराष्ट्राला कळायला हवं. मग बड्या नेत्यांना देखील कोण वाचवतंय ते लवकरच समजेल. परंतु मित्रांनो, सध्याच्या घडामोडीमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्र देखील हा सुन्न झालेला आहे.